हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन। तर आज आपण जाणार आहोत वाळव्या तालुक्यातील रामलिंग बहेला। तर त्यासाठी आम्ही निघालो होतो सकाळी लवकर, पण आम्हाला वाटेत तुंग येथील मारुती मंदिराचेही दर्शन घ्यायचे होते। हे मारुती मंदिर 11 मारुतींपैकी एक आहे। आम्ही रामलिंग येथे येऊन पोहोचलो, परंतु आम्हाला मंदिरापर्यंत जाताच येत नव्हतं, कारण कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी थोडीशी वाढली होती आणि त्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी जो पुलाचा मार्ग आहे त्याच्यावरून पाणी वाहत होतं। त्यामुळे थोडासा मूड ऑफ झाला आमचा। म्हणलं आता इथपर्यंत आलोय पण आपल्याला दर्शनच होणार नाहीये। हा जो दिसतोय ना तो पूल तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे। त्यानंतर तिकडे बेट आहे, त्याच्यावरती आपल्याला सहज जाता येईल, परंतु हा जो मार्ग आहे ना याच्यावरती पाणी आलं होतं, त्यामुळे आपल्याला पलीकडे जाताच येत नाही। या मंदिरबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते। जेव्हा श्रीरामचंद्र लंकेहून अयोध्येला परत जात होते तेव्हा ते कृष्णा स्नानासाठी येथे थांबलेले। येथे येऊन त्यांनी कृष्णा स्नान करून शिवलिंगची स्थापना केली होती। तेव्हापासून रोज येथे शिवलिंगची अभिषेक घालून पूजा होते आणि पौष अमावस्येला येथे मोठी यात्राही भरवण्यात येते। त्यानंतर आम्ही जवळच असणाऱ्या कोळे नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिरामध्ये येऊन पोहोचलो। याला ज्वाला नरसिंह असेही म्हटले जाते। ही नरसिंहाची मूर्ती जगातील सगळ्यात मोठी शालिग्रामाची मूर्ती आहे आणि या मूर्तीला 16 हात आहेत आणि त्यांनी भगवान हिरण्यकश्यपांना 16ही हाताने घट्ट पकडून त्यांचा वध करत आहेत असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। भगवान नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला अशा छोट्याशा गुहेतून जावं लागतं आणि या गुहेमध्ये जाण्यासाठी छोट्या छोट्या पायऱ्या आहेत। आम्ही मंदिरामध्ये येऊन पोहोचलो आणि हे नरसिंहाची मूर्ती आहे, जी अशी रौद्र रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ही पूर्ण शालिग्रामाची मूर्ती आहे। हे मंदिर कृष्णा नदीच्या तीरावरती वसलेलं आहे आणि येथील स्थानिक परंपरेनुसार आपल्याला असं कळतं की भगवान श्री नरसिंहदेव पराशर मुनींच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्यांनी येथे 16 हातांच्या अद्भुत रूपात दर्शन दिले होते। आम्ही देवदर्शन केलं, त्यानंतर आम्ही इथे कृष्णा नदीचा व्ह्यू पाहण्यासाठी आलो होतो। इथून कृष्णा नदी आपल्याला खूप छान प्रकारे पाहायला मिळते आणि येथेच गार्डनसुद्धा आहे। आणि जेव्हा मी अंतरासोबत व्हिडिओ करायला गेले तेव्हा ती मला बाजूला करून तिच्या पप्पासोबत खेळत होती। तिला व्हिडिओ वगैरे केलेला जास्त आवडत नाही। त्यानंतर आम्ही गाडीत बसून निघालो पुढच्या देवदर्शनासाठी। तर आम्ही जाणार होतो सागरेश्वर देवालय देवराष्ट्रेला। आज जेव्हापासून आम्ही घरातून बाहेर पडलोय तेव्हापासून पाऊस हा नॉनस्टॉप सुरूच आहे आणि आज आम्ही जेव्हापासून घरातून बाहेर पडलोय तेव्हापासून पाऊस हा नॉनस्टॉप पडत आहे। त्यामुळे इकडचं वातावरण खूप छान झालेलं आणि हा डोंगराजवळचा व्ह्यू तर कसला छान दिसत होता। त्यामुळे आम्ही तिथेच थांबावंसं की काय असं वाटत होतं, परंतु आम्हाला पुढे जायचं होतं आणि भूकही भरपूर लागलेली आणि आम्हाला जेवणासाठी इतकं स्ट्रगल करावं लागलं की काही सांगता येत नाही, कारण देवराष्ट्र येथे एकही चांगला धाबा किंवा रेस्टॉरंट नाही आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हा तिकडे जाल ना तेव्हा घरूनच जेवण घेऊन गेलात तर बेस्ट होईल। आणि अशा प्रकारे मोठ्या मोठ्या रोट्या आणि हे कसं तरी आम्ही खाल्लं ते, परंतु अजिबात चांगलं नव्हतं टेस्टला। तर नक्की तुम्ही परत घरूनच घेऊन जा। कसं बसं आम्ही पोटासाठी खाल्ला, आता भूक लागलेली भरपूर म्हणून, आणि मग निघालो पुढे दर्शनासाठी। वी आर फायनली ॲट सागरेश्वर देवालय देवराष्ट्र। आम्ही येथे येऊन पोहोचलो, परंतु आम्हाला लवकर समजतच नव्हतं की येथील सागरेश्वराचे मुख्य मंदिर कोणते आहे, कारण येथे जिकडे बघील तिकडे मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच आपल्याला अशी पुरातन काळातील विहीर पाहायला मिळते आणि ही विहीर खूप खोल आहे आणि पूर्ण दगडी बांधकामामध्ये बांधलेली विहीर आहे। त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाऊन पोहोचलो दर्शनासाठी। सागरेश्वर हे भगवान शंकराचे पवित्र स्थान आहे। या ठिकाणी एकूण 48 मंदिरे असून त्यामध्ये 108 शिवलिंग विराजमान आहेत। येथील 48 मंदिरांपैकी सागरेश्वर हे येथील मुख्य मंदिर आहे। त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन विभूती वगैरे लावून घेतली आणि बघा परत आणि पाऊस सुरूच झालेला, त्यामुळे आम्ही बाकीच्या मंदिरांमध्ये जाऊ शकलो नाही। तेथूनच आम्ही थोडंसं मंदिर वगैरे बघितलं।
खूप छोटे छोटे मंदिर होते. आम्हाला खूप इच्छा होती जायची, परंतु खूपच जास्त पाऊस पडत होता. त्यामुळे मग आम्ही ह्या सागरेश्वराच्याच मंदिरामध्ये थांबलेलो. ह्या मंदिरांची निर्मिती 700-800 वर्षांपूर्वी केलेली आहे अशी मान्यता आहे. आणि या मंदिराच्या जवळच मानवनिर्मित अभयारण्य आहे, जे आम्हाला पाहायचं होतं, परंतु पावसामुळे आम्हाला आत एंट्री मिळाली नाही. त्यामुळे मग आम्ही घरी यायला निघालो. घरी येता येता आम्ही तासगावच्या गणपती मंदिराचे हे दर्शन घेतले. आजचा दिवस पूर्ण देवदर्शनामध्येच गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया लवकरच अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.